हे बघा इकडनं आहे ना, हे पूर्ण चंद्रभागा नदीला साडी अर्पण करायचा कार्यक्रम इथे चालू आहे आणि अशा पद्धतीने इकडनं ही साडी आहे आणि किती 110 साड्या या चंद्रभागेला अर्पण साड्या आहेत. हा चंद्रभागेला अर्पण. तर ह्या पद्धतीने बघा कशा पद्धतीने चंद्रभागेला साड्या अर्पण साडी करतायत. आता हे पूर्ण आहे ना, आपण हा कार्यक्रम आता पाहूयात की कशा पद्धतीने हा कार्यक्रम आपल्या इथे सुरू आहे. बघा चंद्रभागा नदीला साडी कशी अर्पण करतायत या कार्यक्रमाला. हा हे संत गजानन महाराज यांच्या या तीन दिवशी पाहणे आहे. या निमित्त आज गंगेला साडीचे खूप सुंदर असा कार्यक्रम आहे हा. आता दीप प्रज्वलन होईल थोड्या वेळाने. 100 साड्या आहेत मॅडम. पूर्ण देवीला अर्पण करून. आम्ही नांदेडचे, वसमत, हिंगोली, मराठवाडा, परभणी, हिंगोली, मी गंगासागरे पांडुरंग रामा. मी ओगले शिवराज शंकरराव. मी रिठे बाबूराव बळीराम मी संजयराव भाऊराव जिंतूर. आणि कार्यक्रम आज किती दिवसांनी असतो? 2 दिवसांनी कार्यक्रम चालू आहे. दुसरा दिवस आहे. हा 3 अजून 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवस. हा 2 दिवस आहे. 3 दिवस आता सुंदर कार्यक्रम आहे. विजय ग्रंथाचा पारायण आहे. गजानन विजय ग्रंथाचा पारायण चालू आहे सध्या एस्कॉन मंदिरमध्ये. कुठल्या मंडप? मराठे काका जयंतराव मराठे काका कराडकर यांचं सहक म्हणजे दोघं आहेत ते. त्यांचं मुखोद्गत पारायण आणि दुपारी नरहरी महाराज देवा वेदशास्त्र संपन्न यांचं गजानन महाराज विजयवर संगीतमय कथा. अच्छा कुठे होणार आहे कार्यक्रम? हे सर्व प्रभुपादीचेच एस्कॉन टेम्पलला. आम्ही गजानन महाराजाचे भक्त आठवा एक आपला. आज आम्ही या ठिकाणी पंढरपूर या गंगाच्या तीरी चंद्रभागाच्या तीरी आम्ही कल्याण मंडपम इस्कॉन मंदिर या ठिकाणी आम्ही कालपासून आलेले आहेत आणि 3 दिवसाचा साडी नेसवताना शेकडो माणसं आहेत. या गंगेला साडी नेसवणं साडी अर्पण करत आहोत. आणि या ठिकाणी आपण बघत असाल एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणचे गजानन भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये आम्ही या ठिकाणी साडी अर्पण करत आहोत. आणि या उत्साहामध्ये आम्ही सर्व या ठिकाणचे गजाननचे भक्त या ठिकाणी आलेले आहोत. अति उत्साहामध्ये आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. एवढं मी या ठिकाणी या प्रसंगी गजानन महाराजाच्या कृपेने या ठिकाणी सांगू इच्छितो. गजानन महाराज भक्त मंडळ मानवद यांचा हा दरवर्षीचा होळी मेळावा 9वा मेळावा विठ्ठल पंढरपूरला विठोबाच्या याच्यात सादर होत आहे. त्यानिमित्त आज इथे जवळजवळ 600 भक्त पारायणाला बसलेले आहेत आणि आज म्हणजे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये माँ चंद्रभागेच्या इथे साडी अर्पण करण्याचा हा कार्यक्रम होत आहे. खूप सुंदर आहे आणि खूप लांबपर्यंत या सगळ्या बोटीने बघा ह्या अशा पद्धतीने ना सगळी साडी अर्पण होते. अरे वा, या ना, या. कशी प्रेरणा कुठून किती सांगा आता याविषयी आम्हाला माहिती द्या. माझा जन्म पंढरपूरचाच आहे आणि इथल्या गजानन महाराज मंदिरातूनच मला शेगावच्या महाराजांची माहिती झाली. 1981 साली मी पहिल्यांदा शेगावला गेलो आणि नंतर ग्रंथ मुखोद्गत करायची प्रेरणा मिळाली आणि
1989मध्ये माझा ग्रंथ पूर्ण मुखोद्गत झाला आणि त्यानंतर मी इरिगेशन डिपार्टमेंटला सर्व्हिस असल्यामुळं 2008पर्यंत काही कुठला मी 2008ला रिटायर झालो. त्याच्यानंतर माझे पारायणाचे कार्यक्रम सुरू झाले. आत्तापर्यंत साधारण 400-500 कार्यक्रम झालेले आहेत पारायणाचे निरनिराळ्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडं. आणि आज इथं ह्या पारायणासाठीच आलेलो आहे. हां, आणि मी आणि माझी पत्नी दोघांचाही ग्रंथ मुखोद्गत आहे, पूर्ण पाठांतर आहे. आणि थोडं दोघं मॅडम 21 आहेत मुखोद्गत पाडा दोघांना पण. माझं नाव जयंत मराठे, तिचं नाव संजीवनी मराठे. ती आता ह्या होडीत गेली तिकडे. हो हो हो, त्यांची भेट घ्यावीच लागते. तुम्ही सगळे कुठलचे आहेत? हां, कुठलचे आहेत तुम्ही सगळे? मी आता कराडला सेटल झालो आहे. मी मूळचा इथला असलो तरी मी सर्व्हिस निमित्त मी कोयना डॅमला डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालो, गॅजेटेड ऑफिसर म्हणून. 2008 साली रिटायर झालो. आता 76 वय आहे माझं आणि तिचं वय 70 आहे. पण अजून महाराज कृपेनं अजून काही विसरत नाही. अजून ती त्यांची कृपा आहे की अजून शब्द न शब्द आठवतो व्यवस्थित सगळा. आणि जय गजानन, जय गजानन. 400-500 पारायणं झालीत आत्तापर्यंत. हां, अमरावती, नाशिक, ठाणे, मुंबई, सोयगाव असे सगळीकडं, कोकणात देवगड, असं माणगाव तिकडं रायगड जिल्ह्यात, असं सगळीकडं सतत फिरती सुरू असते. महाराज करून घेत आहेत. जय महाराज की जय. पंढरपूर या अशा प्रसिद्ध अशा अतिशय म्हणजे पावन भूमीमध्ये, पांडुरंगाच्या पावन भूमीमध्ये आम्ही कालपासून या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही गजानन भक्त मंडळ वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून आलेले आहोत. आणि आम्ही सकाळीपासून या आमचे मराठे महाराज यांचं गजानन विजय ग्रंथ यांचं वाचन चालू आहे, म्हणजे ते पारायण चालू आहे. त्या पारायणाच्या निमित्तानं 3 दिवस यांचं महाराजांचं मुखोद्गत पारायण होणार आहे. गिनीज बुकात नोंद करावी अशी वृत्ती, एवढं मोठं कार्य आमचे मराठे महाराजांचं आहे. परमेश्वर गजानन महाराज त्यांच्या मुखातून ओढून घेतात आणि त्यांना फार परमेश्वराची फार मोठी देणगी आहे. डेप्युटी इंजिनियर एक राहिलेले त्या पदावर राहिलेले माणसं संप्रदायामध्ये कधीच येत नाहीत, नोकरी केलेले माणसं. परंतु आमचे मराठे महाराज त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मुखोद्गत त्यांचं ते पारायणाचं मुखोद्गत असं 7 अध्याय त्यांनी सकाळी अवघ्या 1.5-2 तासामध्ये 7 अध्याय त्यांनी घेतले. 21 अध्याय त्यांच्या मुखातून उद्या आणि परवाला 3 दिवसाचं मुखोद्गत त्यांचं पारायण होणार आहे. आपण सकाळी 9 ते 9 वाजता उद्याला. आज मी 1 दिवसाचंच पारायण करतो, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत. पण एका दिवसात आता हे आमचा 3 दिवसाचा असल्यामुळं डिस्ट्रीब्यूट केलं. हां, 7 अध्याय यांनी घेतलेले आहेत. खूप मोठं कार्य आमच्या मराठे महाराजांचं आहे. मिस्टर मिसेस दोघांचंही कार्य खूप मोठं आहे, जे की आपण त्यांचं मूल्य करू शकत नाहीत. एवढं मोठं काम आपलं आहे. महाराज आपल्याला भेटून खूप मोठा आनंद झाला. आपला आशीर्वाद आम्हाला असावा, सगळं गजानन भक्तांना असावा. गजानन महाराजाचा आहे, पण आपला सुद्धा त्यांच्या रूपातून, आपल्या माध्यमातून आमचा सुद्धा आपण आशीर्वाद असावा, एवढीच आपल्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि आपल्याला पुढील कार्यास आणि परमेश्वर तुम्हाला फार मोठं चांगली बुद्धी देवो आणि बऱ्याच लोकांचं कल्याण आपल्या हातून हो, एवढी मी आपल्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो. या प्रसंगी एवढंच सांगतो. आमचे चला, धन्यवाद. राम कृष्ण हरी, जय गजानन. चला. PSI आहे. अरे वा. नोकर आहेत, रिटायर. ते आखरीची होडीवाले, साडीवाले, आखरीच्या होडीवाले. ओ देशमुख, देशमुख, ओ देशमुख.
देशमुख सगळे चांगले. प्रमुख म्हणून अरे होडीमध्ये बॅलन्स जाऊन खाली बसा, खाली बसा. केंद्र प्रमुख तुमचं बॅलन्स जाऊन खाली बसा. निवृत्त झाले आणि या मार्गामध्ये लागले. चांगलं आहे ना. चला बस आता इकडचं घ्या. योगदान आहे की आपण खाली बसा, खाली बसा. चांगलं कार्य, कारण चॅनल वाले एवढं चांगलं कार्य दाखवत नाही, जे नको ते दाखवत राहतात. पण आपण नाही आम्ही टाकू की. आम्ही टाकतो ना. त्याबद्दल आपले चॅनलचे आणि तुमचे शुभेच्छा आभार. इकडे दाखवू चला. अखेरच्या होडीवाले साडे वाला. संगीता कोठारी. कोठारी म्हणून सर बघा बघा. थांबा. आणि आम्ही नुसतं ऐकलं होतं बरं का की चंद्रभागेला नदीला साडी अर्पण करतात आणि साडी नेसवतात. तर इतकी मोठी साडी आम्हाला वाटायचं की कशी इतकी नेसवतात. मोठी म्हणजे माहितीये का, साडी 111 111 साड्या अर्पण केले, चंद्रभागेला अर्पण केले. तर या चंद्रभागे आणि ही लोक आहेत मराठवाड्यातले, नांदेड, वसमत, परभणी, इंगोली. हो, खूप मोठा कार्यक्रम इथे चालू आहे, पारायणाचा कार्यक्रम चालू आहे. आता तुम्हाला तसं डिटेल्स आपल्या युट्यूबला पाहायला भेटेलच. आणि आम्ही यांच्यामुळे आज हा कार्यक्रम आमच्या हे बघा पाठीमागे सगळे तीच लोक हे सगळे, हे चंद्रभागेला जे साडी अर्पण केलेत ना, हे सगळे त्यांची टीम आहे. भव्य असा कार्यक्रम चालू आहे इकडे. आणि आम्ही अचानक आलो, पण आम्हाला इतका मोठा कार्यक्रम पाहायला भेटला. आम्ही पण त्या सहभागी आहोत. आम्ही पण सहभागी आहोत. किती अर्पण करतात.
तर हा अप्रतिम सोहळा आम्ही पाहिलेला आहे. नांदेड, परभणी, अकोट, वसमत, नांदेड, वसमत, नांदेड, आम्ही धाराशिव. त्यांच्यामध्ये आहोत. धाराशिव, हो. आम्ही आलो इस्कॉन, चंद्रभागा. लकीली आमचा सगळा असं सोहळ्यामध्ये आम्ही सामील झालो. तर खूप छान वाटतंय. कसं वाटतंय? अगदी छान वाटायला इतकं लागलं. एकदम कसं इन्व्हिटेशन आलंय आणि खरं सांगू का हो श्रोतेनो, आम्ही येणार नव्हतो. अचानकच आमचं ठरल्यानंतर इथे येऊन बघतो की चंद्रभागाची इतकी सोहळा चाललेला आहे. तिला 111 साडी नेसवण्यात आली चंद्रभागेला. बघा, हा, आम्हाला फक्त 6 वारी साडी आणि चंद्रभागेला 111 साड्या. पण चंद्रभागा किती बघा, मोठी आहे. हा. चंद्रभागेचं महत्व किती मोठं आहे हो. बघा, आमची चंद्रभागा, आम्ही पंढरपूरचा आहोत. माझ्या चंद्रभागेचं किती महत्व आहे ना. खरंच आहे. हो. कारण इतकं अलौकिक आहे. पण आम्ही जे ऐकले की तुमचं हे पारायण मुखपाठ आहे, हो, तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा. पारायण माझं 10 वर्ष झाले पाठ आहे. महाराष्ट्रात, कोकणात, सगळीकडे बऱ्याच ठिकाणी पारायण आम्ही उभयतांनी केलेली आहेत. माझं नाव सौ संजीवनी मराठे. अच्छा. हां, तर तुमच्या जोडीचं पारायण पाठ आहे? जोडीच आमच्या दोघांचं. महाराष्ट्रात फक्त आमच्या दोघांचीच जोडी आहे. अच्छा. बाकीचे मुखोद्गतवाले आहेत बरेच, पण जोडी अशी म्हणाल तर आमच्या दोघांचीच आहे. एक महाराष्ट्रात पारायण करणारे अशी एक जोडी अशी आहे ज्यांचं पूर्ण पारायण पाठ. पारायण पाठ आहे. आमचे कार्यक्रम होत असतात आणि एका दिवसाचं करतो, पण आज हे पंढरपुरात 3 दिवसाचं केलं. मानवतचा ग्रुप आहे सगळा. हां, पांडुरंगाच्या कृपेनं, अरे पांडुरंगाच्या कृपेनं चांगलं, हो, 400 ते 500 साधारण पारायणं झालेली आहेत आमची. आणि आमचं दोघांचंही जन्मस्थान पण पंढरपूर आहे. हां, त्यामुळे कोणी बोलवलं तर जातो पारायणाला. पांडुरंगाची कृपा आहे सगळी आमच्यावर. मी 10 वर्ष झाले पारायण करते आणि यांचं 89 सालापासून पाठ आहे. ही हे बघा, आम्ही दोन. बोललो करायला ही जोडी आहे आणि ह्या दोघांचंही पारायण मुखपट पाठ आहे. 400 ते 500 पारायण यांनी आतापर्यंत केलेले आहे आणि अजून खूप करण्याचे म्हणजे खूप अति हो तुमच्या हातून पारायण असे एकदम खूप सुंदर वाटलं. कारण पारायण पाठ करणं हे काही मजाक नाहीये, जोक नाहीये. आणि इतकं पारायण पाठ करून इतकं पारायण करणं. धन्यवाद, 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 धन्यवाद. आणि आम्हाला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आम्हालाही छान वाटलं. छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जिल्हा आहे. लास्ट पॉईंट संभाजीनगर जिल्ह्याचा आहे. अच्छा. सोयगाव मंदिरातून महाराजांच्या पादुका घेऊन इथे आलेलो आम्ही. गजानन महाराज मंदिर सोयगाववरनं पादुका घेऊन आलेलो आहे. गजानन महाराजांच्या पादुका घेऊन इथे आलेलो आम्ही. आणि हा सगळं पूर्ण कार्यक्रम मेळावा असो, संमेलन असो, आम्ही पूर्ण अटेंड करतो. आणि हा आनंद कुठेच मिळू शकणार नाही आहे. महाराजांच्या ह्याच्यातला आनंद स्वर्गीय आनंद आहे हा अगदी. मीनाक्षी प्रकाश झव्वर, सोयगाव. झव्वर, किशोर मंडोरा, सोयगाव. प्रकाश जव्हार, सोयगाव. मी याद्वारा आता गजानन महाराजांच्या विजय ग्रंथावर प्रेम करणारे आमच्या सौ ह्या रोज 21 अध्यायाचं पारायण करतात. मॅडम आमची जोडी उद्या सोबत रोज हिंगोलीकर वसमत. याच्यातून आम्ही हिंगोलीकर वसमत. आज साडीचा कार्यक्रम झालेला आहे. चंद्रभागेला आहे. हे घेऊन याच्यात बोला म्हणजे ऐकलं. चंद्रभागेला हा बोला. आज चंद्रभागेला साडीचा आहेर देण्यात आलेला आहे आणि त्याचं नंबर 1 प्रदर्शन केलं होडीमधून. खरंच खूप छान कार्यक्रम होता. आम्ही पाहिला. आता आम्ही पाहतो ते सगळं दिव्यांचा सोहळा आपण शूट करूयात सगळा. तर धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. बरं, घ्या बरं, पटकन नाही.